10 मिनिटाकरता मी वाढवतोय वेळ. आपले प्रकाश गजभियेंनी जे विचारलं त्यातलं मला जेवढं समजलं त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. सभापती महोदय, पहिल्यांदा तर ही जेवढी जमीन आहे 100% जमीन याचा 37(2) झाला आणि 100% जमीन ही 25/3/2017 ला प्रॉपर्टी कार्डवर आपलं नाव लागून आपल्याला हस्तांतरित झाली. 25/3/2017 ला कंप्लीट आपल्या हातात आहे. याच्यावर आपण कामही सुरू केलेलं आहे. या जमिनीचे 2 भाग आहेत. यातला 2 हेक्टरचा जो भाग आहे म्हणजे जवळजवळ 5 एकराचा जो भाग आहे हा CRZ मध्ये आहे. उरलेला नॉन CRZ मध्ये. जो नॉन CRZ मध्ये आहे त्याच्यावर आपल्याला बांधकामाला कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. CRZ एरियामध्ये आपलं बांधकामच नाही. आपलं CRZ एरियात बांधकाम काय आहे तर त्या ठिकाणी आपण समुद्रात जाण्याला पायऱ्या तयार करणार आहोत. तिथे थोडंसं आणि म्हणून त्याची पद्धत आपण मागितली आहे. ती मान्यता आपल्याला वर्षभरात म्हणजे ते मिळेल, लगेच मिळेल. कारण CZMP करता थांबली होती. CZMP ला आता आपण मान्यता देऊन पाठवली. एक 15-20 दिवसात, महिन्याभरात केंद्र सरकार त्याला मान्यता देईल. त्याच्यामुळे पण तिची आवश्यकता वर्षभराची आहे. ज्याची आवश्यकता आहे त्याला आपण मान्यता देऊन त्या ठिकाणी बांधकामाची सुरुवात देखील केलेली आहे. त्यामुळे पहिल्यांदा तर तुम्ही हे डोक्यातनं काढून टाका. 100% जमीन 100% 37(2) करून त्याच्यावर स्मारकाचं आरक्षण टाकून ती सरकारला हस्तांतरित होऊन PR कार्डवर सरकारचं नाव लागलं. टेंडर झालं. टेंडर प्रमाणे काम चालू झालं. शिफ्ट टाईल्स त्या ठिकाणी तयार झाल्या. आपण त्याच्यामध्ये जोत्यापर्यंतच्या बांधकामाची परवानगी दिली. सगळं झालेलं आहे. आणि याच्यामध्ये मी आपल्याला अतिशय नम्रपणे सांगतो, पैशाची कुठेही कमतरता नाही. याच्यामध्ये आपण MMRDA याच्यात पैसे द्यायला सांगितले. 150 कोटी रुपये MMRDA बजेटमधनं दिलेले आहेत आणि बजेटमध्ये तरतूद केली आहे की जी मागणी येईल तेवढ्या मागणीनुसार MMRDA याच्याकरता पैसा उपलब्ध करून देईल. तर पैशाची कुठली कमतरता नाही आहे. आपण स्वतः साईटवर गेलात तर आपल्याला पाहायला मिळेल किती वेगानं त्या ठिकाणी साईटवर काम चाललेलं आहे. तथापि ही जी काही CRZची उरलेल्या जागेकरता जी परवानगी आहे ही लवकरात लवकर आम्ही मिळवू. पण त्याच्यामुळे आपलं कुठलंही काम अडलेलं नाही. तो मूळ आराखडा आहे हा ज्या प्रकारे माननीय प्रकाश गजभिये साहेबांनी सांगितलं. मागच्या सरकारमध्ये या आराखड्याच्या संदर्भात एक कॉम्पिटिशन झाली. त्या कॉम्पिटिशनमध्ये जे पहिले आले त्यांचाच आराखडा आपण स्वीकारला याही सरकारने. आणि तो स्वीकारल्यानंतर तो जसा तसा स्वीकारला नाही. त्याच्यावर माननीय बडोले साहेबांची एक समिती तयार केली आणि या समितीला आपण सांगितलं की त्या समितीने सगळ्यांशी भेटून ज्यांनी आंदोलनं केले आहेत किंवा साधारण रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे जे काही पक्ष आहेत त्याचे जे नेते आहेत या सगळ्यांशी त्यांनी भेटून याच्यावर एकमत तयार करावं. आणि म्हणून त्यांनी स्वतः जाऊन आठवले साहेब असतील, प्रकाश आंबेडकर साहेब असतील, आनंदराज आंबेडकर साहेब असतील, त्याच्यानंतर कांबळे सगळे म्हणजे आता मी सगळे नावं घेत नाही किंवा आपले गवईजी असतील, अशा सगळ्या मला वाटतं कवाडे साहेबांची देखील त्यांनी भेट घेतली. कवाडे सरांनी देखील ते बघितलं. असं सगळ्यांना नाही करू ना असं सगळ्यांना सगळे जेवढे नेते आहेत कवाडे सरांना दाखवलं, सुलेखाताईंना दाखवलं. असं जेवढे प्रामुख्याने ज्या ज्या नेत्यांचे अनेक वर्ष आंदोलन त्याला चालू होते अशा प्रमुख नेत्यांना त्या ठिकाणी दाखवून त्या सगळ्यांचं अप्रुव्हल घेतलं. त्यांच्या सह्या घेतल्या सगळ्यांच्या आणि त्याच्यानंतर या आराखड्याला आपण मान्यता दिली आहे. तथापि आपली जी सूचना आहे ती सूचना करण्याने काही चांगलंच होईल. त्याच्यामुळे जरूर दोन्ही सभागृहातल्या ज्या ज्या सदस्यांना त्याच्यात रस आहे किंवा ज्यांना इच्छा आहे त्या सगळ्यांना आपण निमंत्रित करून त्यांच्या समोर देखील याचं प्रेझेंटेशन करण्यात येईल. या कामाकरता आपण 3 वर्ष दिलेले आहे. पण आमचा प्रयत्न असा आहे की 2020 पर्यंत हे स्मारक पूर्ण व्हावं. अशीच रचना त्याची केली आहे. त्यामुळे आतमध्ये आलेल्या व्यक्तीला जो हात येईल त्याला जे फ्रंट एक्सपोजर आहे त्यांना आणि सिलिंगवाल्यांना हे नीट त्याचं दर्शन मिळेल अशी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. पण आपण जी आता सूचना केली ती जरूर तपासून पाहण्यात येईल आणि त्या संदर्भात जरूर ते म्हणजे मला त्याची कल्पना नाही आपण सांगताय आपण तपासून बघू आणि त्याचा अंतर्भाव करता येईल तो विचार करू. मंत्री आम्ही त्या ठिकाणी 2 वेळा जाऊन आलो आहोत. कामाची पाहणी केली आणि असं रेग्युलर मॉनिटरिंग करत. पहिले गजभिये साहेबांना मी पुन्हा एकदा सांगतो आपण हे लिहून घ्या
कारण मी यापूर्वी देखील सांगितलं, तारीखच संपूर्ण 12 एकर म्हणजे 12 एकर काही गुंठे जी काही जमीन आहे, 12.5 एकर संपूर्ण जमीन ही हस्तांतरित झाली आहे. 1 इंचही इकडे तिकडे राहिलेली नाही. लिहून घ्या. दुसरं, स्मारकाचा नकाशा मंजूर झालेला आहे. नकाशा मंजूर नाही असं नाही आहे. अहो ठीक आहे, पण आता मी आजची स्थिती सांगतोय. मी आजची स्थिती सांगतोय. आजची स्थिती बघा, हा कागद आहे, मी आपल्याला पाठवून देतो. कमेन्समेंट सर्टिफिकेट अप टू प्लिंथ जे पहिल्यांदा आपण देतो, हे कमेन्समेंट सर्टिफिकेट MMRDA ने दिलेलं आहे. या ठिकाणी शशीप्रभू यांना लिहिलेलं हे पत्र म्हणजे हे परमिशन टू प्रपोज लेआउट ऑफ फॉर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल at India United Mill number 6 FP number 1163 at TPS number 4 of Village Mahim in SPA area of MMRDA. हे मान्यतेचं दुसरं पत्र आहे. हे देखील मी आपल्याला दाखवून देतो. मुळामध्ये याच्यामध्ये गजबीर साहेब, मी कुठलाही राजकीय अभिनिवेश ठेवला नाहीये. मला हे नाही म्हणता येत का की 15 वर्ष तुमचं सरकार होतं, 1 इंच जागा मिळाली का? नाही मिळाली. तुम्ही माझ्यावर राजकीय आरोप लावता. माझ्यावर राजकीय 1 इंच जमीन देखील तुमच्याकडे नसताना तुम्ही कॉम्पिटिशन मात्र फ्लोट केली. आराखडा तयार करायची, 1 इंच जमीन नव्हती. पण या सगळ्या गोष्टी आता पास्ट आहेत. याचा उल्लेख मला करायचा नाही. हा राजकीय अभिनिवेशाचा विषय नाही. त्यांनी काढलं ना. माझ्या पूर्ण उत्तरात मी राजकीय बोललो नाही, पण ते सारखे राजकीय आरोप करतात. म्हणजे आम्ही काही न करता आमच्यावर आरोप करत जायचा, स्वतःचा पाहायचा नाही. असं कसं चालेल? पॉलिटिकल नको. आणि म्हणून विश्वास ठेवा. तुम्ही जेवढा बाबासाहेबांना मानता ना तेवढाच आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात अडचणी आल्या तर त्या दूर करू ना. इतक्या वर्ष आल्या ना अडचणी, कदाचित अजून पुढे येऊ शकतील, मी असं म्हणत नाही. पण हे वेळेत पूर्ण करण्याकरता आपण सगळे लोक एकत्रित येऊन या संदर्भातली कारवाई आपण भविष्यात पूर्ण करू.